नमस्कार फ्रेंड्स, वेलकम टू नव्याच किचन. तर चला मग आज आपण नव्याच किचनमध्ये बनवणार आहोत अतिशय पौष्टिक आणि सर्वांची आवडती मेथीची मटरी. तर मग गाईज, हिवाळ्यामध्ये भरपूर भाजीपाला फ्रेश भेटतो. त्यातलाच आपली एक आहे मेथीची भाजी. अतिशय पौष्टिक असते आणि अशा मेथीच्या भाजीपासून आज आपण बनवणार आहोत मेथीची मटरी. तर मग गाईज, चला पाहूया मेथीची मटरी कशी बनवायची आणि बनवण्यासाठी लागणारे साहित्य. सर्वात अगोदर आपण एक पेंडी फ्रेश मेथी भाजी घेऊयात आणि नंतर मग त्याला व्यवस्थित कापून घेऊयात आणि त्याचे देठ काढून घेऊयात. नंतर मग आपण भाजीला स्वच्छ धुवून आपण त्याला बारीक कापून घेऊत. अशा प्रकारे एकदम बारीक भाजी कापून घेणे. आता आपण साहित्य पाहूयात की मटरी बनवण्यासाठी काय लागते. आपण त्यासाठी 1 वाटी गव्हाचे पीठ घेऊयात, 1 वाटी सुजी घेऊयात, 1 चम्मच लाल तिखट घेऊयात, 1 चम्मच हिंग घेऊयात, 1 चम्मच जिरे पावडर घेऊयात, 1 चम्मच तीळ घेऊया, 1 चम्मच हळद आणि 1 चम्मच मीठ घेऊयात. एवढे साहित्य आपण मटरी बनवण्यासाठी घेऊयात. आता आपण गॅसवर कढई गरम करून घेऊयात. नंतर मग त्यात 1 चम्मच तूप गरम करून नंतर आपण त्यात 1 चम्मच तूप टाकून घेऊयात. तूप गरम झाले की आपण त्यामध्ये कापलेली मेथी टाकून व्यवस्थित मध्यम आचेवर 4 ते 5 मिनिट मेथीची भाजी परतून घेऊयात. अशा प्रकारे मेथी तुपामध्ये परतून घेऊ, जेणेकरून मेथीचा सुगंध छान येतो. तुम्ही पाहू शकतात आपली मेथी व्यवस्थित परतून झाली. नंतर मग कटोरीमध्ये 1 वाटी गव्हाचे पीठ चाळून घेऊयात. आता आपण ह्यामध्ये 1 वाटी सुजी टाकून घेऊयात, जेणेकरून आपली मटरी कुरकुरीत बनेल. नंतर आपण त्यामध्ये 1 चम्मच साजूक तूप टाकून हाताने व्यवस्थित सर्व एकत्र करूयात. 4 ते 5 मिनिट हे मिश्रण एकत्र करून घेऊयात. आता आपण यामध्ये हळदी पावडर आणि मीठ टाकून घेणे. नंतर त्यामध्ये आपण जिऱ्याची पूड, काळी मिर्च पावडर, हिंग, तीळ हे सर्व टाकून सर्वत्र एकजीव करून घेऊयात. हे सर्व व्यवस्थित एकजीव झाल्यानंतर आपण यामध्ये 1 चम्मच लाल तिखट टाकून घेऊयात आणि अजून थोडा वेळ हे व्यवस्थित मिसळून आपण त्यामध्ये फ्राय केलेली मेथी टाकून घेऊयात. नंतर यामध्ये आपण लाल तिखट टाकूया आणि थोडा वेळ मिसळून आता आपण यामध्ये फ्राय केलेली मेथी टाकून घेऊयात. मेथी आणि सर्व साहित्य 4 ते 5 मिनिटं व्यवस्थित एकजीव करून घेणे. मेथीमध्ये असलेल्या पाण्यामुळे लगेच कणिक बनून जाईल, त्यामुळे थोडंसं पाणी टाकून आपण कणिक
हे सर्व एकत्र करून त्यात थोडेसे पाणी टाकून आपण त्याची कणिक लावून घेऊयात. अगदी घट्टसर कणिक लावून घेणे. अशा प्रकारे घट्टसर कणिक लावून घेणे. नंतर आपण 15 मिनिट कणिक झाकून ठेवणे, जेणेकरून व्यवस्थित कणिक भिजेल. 15 मिनिटानंतर आपण छोटे छोटे कणिकचे भाग करून घेऊयात. कणिकचे भाग करून 2 मिनिट झाकून ठेवून आपण आता मठरीवर लावण्यासाठी पेस्ट बनवून घेऊ. मठरीवर लावण्यासाठी पेस्ट बनवून घेऊयात. पेस्ट बनवण्यासाठी आपण 2 चम्मच कॉर्नफ्लावर म्हणजेच मक्याचे पीठ आणि त्यामध्ये 1 चम्मच तूप टाकून त्याची व्यवस्थित पेस्ट बनवून घेऊयात. ही पेस्ट लावल्यानंतर आपल्या मठरीला व्यवस्थित लेयर सुटतील. तुम्ही पाहू शकतात अशा प्रकारे पेस्ट बनवून घ्यायची. आता आपण कणिकचा छोटासा भाग घेऊन व्यवस्थित पीठ लावून थोडीशी जाडसर पोळी लाटून घेऊयात. अशा प्रकारे गोल पोळी लाटून घेणे. व्यवस्थित पोळी लाटून झाल्यानंतर आपण यावरती बनवलेली पेस्ट लावून घेऊयात. चमच्याने वरती स्प्रेड करून हाताच्या साहाय्याने सगळीकडे व्यवस्थित पेस्ट लावून घेणे. मक्याचे पीठ स्प्रे करून घेणे. मक्याचे पीठ स्प्रेड केल्यामुळे लेयर्स एकमेकांना चिकटणार नाहीत. आता आपण ह्या पोळीला पहिल्यांदा फोल्ड करून घेऊयात. आपण पाहू शकता मी जसे फोल्ड केले आहे त्या प्रकारे फोल्ड करून घेणे. फोल्ड करून आणखी आपण वरच्या साईडला पेस्ट आणि कॉर्नफ्लॉवर सेम त्याच पद्धतीने लावून घेणे. नंतर आणखी एकदा त्या पोळीला फोल्ड करून घेणे. आणि त्याला चौकोनी बनवून घेणे. चौकोन बनवून आपण त्याला त्याच पद्धतीने व्यवस्थित चौकोनी. पोळी लाटण्यापूर्वी पुरेसे पीठ टाकून घेणे, जेणेकरून ते आपल्याला लाटताना सोपं जाईल. पोळी पूर्ण अशा प्रकारे लाटून झाल्यावर आपण आणखी यावर पेस्ट लावून थोडंसं पीठ लावून त्याला अजून एक फोल्ड देऊया. हा आपला लास्ट फोल्ड असेल.
व्यवस्थित अशा प्रकारे फोल्ड करून वरतून आपण त्याला थोडंसं लाटून घेऊ. चाकूच्या साहाय्याने आपण छोटी छोटी मटरी कापून घेऊयात. अशा प्रकारे आपण मटरी कापून घ्यायची. तुम्ही पाहू शकता किती सुंदर दिसते आपली ही मेथीची मटरी. सर्व मटरी बनवून तयार झाल्यावर आपण आता तुम्ही पाहू शकता सर्व मटरी बनवून तयार झाल्यावर आपण आता मटरीला तळण्यासाठी कढईमध्ये तेल टाकून गरम करून घेऊयात. तेल व्यवस्थित गरम झाल्यावर आपण त्यामध्ये एक एक मटरी टाकून घेऊयात. आपण मटरी मध्यम आचेवर तळून घेऊयात, जेणेकरून त्याला व्यवस्थित लेयर सुटतील आणि आपली मटरी टेस्टी आणि कुरकुरीत बनेल. तळून घेऊयात. अशा प्रकारे मटरीला सावकाश हळूहळू हलवून घेणे, जेणेकरून लेयर सुटण्यास मदत होईल. अशाच पद्धतीने आपण 10 मिनिटं मटरी तळून घेणे. 10 मिनिट मटरी तळून झाल्यानंतर आपण गॅस बंद करून आपली ही मटरी बाहेर काढून घेणे. तुम्ही पाहू शकता किती सुंदर दिसते मटरी. तुम्ही पाहू शकता खुसखुशीत मटरी बनून तयार आहे. ही मटरी खायला अगदी टेस्टी आणि तुम्ही ही मटरी चहा नाश्त्यासोबत खाऊ शकतात. अशा प्रकारे बाकीची मटरी तळून घेऊयात, एकदम सावकाश आणि कमी गॅसवर, जेणेकरून मटरी व्यवस्थित तळेल. अशा प्रकारे बाकीच्या मटऱ्या तळून घेऊयात आपण.
तर मग फ्रेंड्स, तुम्ही पाहू शकता आपली कुरकुरीत आणि खस्ता मटरी बनून तयार आहे. एकदम कुरकुरीत झाली आहे. तर मग कशी वाटली तुम्हाला माझी ही टेस्टी आणि हेल्दी मटरीची रेसिपी? तुम्हाला आवडली तर तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि सांगायला विसरू नका की कशी झाली. लगेच मटरी आपली हे होते. पाहू शकता तुम्ही किती खस्ता झालेली आहे. मी तुम्हाला हाताने बनवून पण दाखवते. पाहू शकता एकदम कुरकुरीत झालेली आहे. ही मटरी शरीरासाठी अतिशय पौष्टिक असते. तर मग तुम्ही पण चहा नाश्त्यासाठी ही मटरी नक्की बनवून ठेवा. आणि सगळ्यात फायदेशीर गोष्ट म्हणजे अशी की आपण ही मेथीची मटरी डब्यामध्ये 10 दिवसासाठी स्टोअर पण करू शकतो. चहासोबत नाश्ता म्हणून पण आपण ह्या मटरीची चव घेऊ शकतो. तर मग गाईज, कसा वाटला माझा हा मटरीचा नाश्ता? आवडला असेल तर माझ्या रेसिपीला लाईक, कमेंट्स आणि शेअर आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. आणि आणखी आपण भेटूया अशाच नवीन नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद. आणखी अशा हेल्दी आणि टेस्टी रेसिपीज पाहण्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनल प्रोफाईलला व्हिजिट द्या.